नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? एसबी किचन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. आज आपण बनवतोय मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे ट्रायंगल स्नॅक्स. तर हे ट्रायंगल स्नॅक्स आज आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत आणि खूपच हेल्दी असे बनवून तयार होतात. आणि हे ट्रायंगल स्नॅक्स तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये स्नॅक्स म्हणून सुद्धा देऊ शकता. तर मुलांची छोटी सुट्टी असते, छोट्या सुट्टीमध्ये खाण्यासाठी काहीतरी स्नॅक्स म्हणून द्यावं लागतं. तर हे स्नॅक्स तुम्ही मुलांना टिफिनमध्ये देऊ शकता. आणि चहाबरोबर हे स्नॅक्स खाण्याची मजा तर काही वेगळीच आहे, कारण हे खूपच मस्त खुशखुशीत आणि कुरकुरीत असे बनवून तयार होतात आणि चवीला तर अप्रतिम असे लागतात. सगळे बाकीचे स्नॅक्स या ट्रायंगल स्नॅक्सच्या पुढे फिके पडतील असे हे ट्रायंगल स्नॅक्स बनतात. तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे हे ट्रायंगल स्नॅक्स बनवायला. स्नॅक्स बनवण्यासाठी आपल्याला इथे आधी साठा करून घ्यायचा आहे. तर साठा बनवण्यासाठी इथे मी साजूक तूप घेतलेलं आहे, तर 2 चमचे, आणि 3 चमचे आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. पोह्यांचे चमचे आहेत, तर पोह्यांच्या चमच्याने मी 3 चमचे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे छान मिक्स करून घेऊया. तर हे तूप मेल्ट झालेलं नाही आहे म्हणून हे थोडंसं घट्ट वाटतंय मिश्रण. तर हा साठा थोडासा घट्ट आहे, तर असंच मी लावणार आहे. आणि इथे आपण 2 कप गव्हाचं पीठ घेणार आहोत. तर 2 कप गव्हाचे पीठ आपल्याला लागणार आहे इथे. आणि या गव्हाच्या पिठामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे पाव चमचा. तर असं हातावरती चोळून घालायचं आहे. आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ थोडंसं जास्त असलं तरीसुद्धा चालतं, कारण हे नमकीन स्नॅक्स आहेत. आणि यामध्ये कलंजी घालायची आहे आपल्याला. तर तुमच्याकडे असेल तर घाला, नसेल तर स्किप केलं तरीसुद्धा चालेल. पाव चमचा कलंजी घातलेली आहे. अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत. चिली फ्लेक्समुळे खूप मस्त चव येते. आणि इथे साजूक तूप घालायचं आहे. पोह्यांच्या चमच्याने 3 चमचे फुल भरून घालायचे आहेत. थोडंसं जास्त झालं एखादा अर्धा चमचा तरीसुद्धा चालेल. आणि इथे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. या पिठामध्ये हे सगळं साहित्य छान मिक्स झालं पाहिजे आणि पिठाच्या कणाकणाला तूप लागलं पाहिजे, म्हणजे हे छान मिक्स होतं आणि आपले हे जे काही आपण स्नॅक्स बनवतोय तर हे खूप मस्त खुसखुशीत होतात. आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर मी मुद्दाम कपामध्ये पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच 1 कप भरून मी पाणी घेतलेलं आहे. तर मी पुढे सांगणार आहेच की किती हे पीठ मळण्यासाठी पाणी लागलं. तर हे पीठ मळण्यासाठी आपल्याला अर्धा कप आणि 2 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे. हे पीठ चांगलं घट्ट मळलेलं आहे. याला असं झाकून ठेवायचं आहे आपल्याला अर्ध्या तासासाठी. तर अर्धा तास झालेला आहे आणि हे पीठ तुम्ही बघू शकताय छान मुरलेलं आहे. आता हे छान आपण मळून घेऊया, याची मालिश करूया. 1-2-3 मिनटं आपल्याला या पिठाला असंच मळून घ्यायचं आहे, म्हणजे हे पीठ छान मऊ होतं आणि आपले स्नॅक्स खूप मस्त खुसखुशीत बनतात आणि खूप खुसखुशीतसुद्धा बनतात आणि चवीलासुद्धा खूप छान लागतात. तर तुम्ही बघू शकता इथे या पिठामधून मी एक गोळा काढलेला आहे. तर चपातीच्या आकारा एवढा गोळा काढलेला आहे. याची चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे चपाती लहान मोठी कितीही मोठी लाटली तरीसुद्धा चालेल. तर इथे चपातीवरती साठा लावायचा आहे आपल्याला. तर चपाती जेवढी पातळ लाटता येईल तेवढी पातळ लाटून घ्या. आणि हा साठा चांगला व्यवस्थित लावून झाला की असं आपल्याला कडेने असं रोल करून आपल्याला याचा रोल करून घ्यायचा आहे. आणि क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये आपल्याला हा रोल थोडासा 1-2 मिनटं फक्त याला असं फिरवायचं आहे. आणि हा रोल आता आपण कापून घेणार आहोत. तर छोट्या छोट्या आकारामध्ये आपण हे कापून घेणार आहोत. छोटे छोटे पीस आपल्याला करायचे आहेत याचे. तर तुम्ही बघू शकताय असं या पद्धतीने आपल्याला कापायचं आहे. आता हे सगळे आपले वेगवेगळे भाग तयार झाले आहेत. तर असं एक तुकडा घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच एक पीस घ्यायचा आहे आणि असं दाबायचं आहे आपल्याला. तर आडवाच दाबायचा आहे, उभा ठेवायचा नाही आहे. आणि हाताच्या तळव्याच्या साहाय्याने आपण दाबून याला लाटून घेणार आहोत. तर हा अशी याची पारी लाटून घेतलेली आहे आणि याच्यावरती साठा लावायचा आहे आपल्याला आणि याला फोल्ड करून घ्यायचं आहे. तर ज्या बोटाने आपण साठा लावतो ते बोट लावायचं नाही आहे, बाकीच्या बोटांनी आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं बसवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता ट्रायंगल बनवून तयार झाले आहेत. तर हे सगळे ट्रायंगल्स मी असेच करून घेतलेले आहेत. आता हे ट्रायंगल्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर तेल आपल्याला कडकडीत गरम नाही करायचे, तर मध्यम गरम पाहिजे तेल. तर तुम्ही बघू शकता इथे तेलामध्ये मी हे ट्रायंगल्स सोडत आहे आणि हे ट्रायंगल्स आपल्याला चांगले
फ्राय करून घ्यायचे आहेत. तर लो फ्लेमवरती हे ट्रायंगल्स फ्राय करायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता इथे आमचा यशसुद्धा कामाला लागलेला आहे. आईची कॉपी तर केलीच पाहिजे. तर रोज असंच चालू असतं. मी जे काही करेल ते त्याला करायचंच असतं. आणि तो सुद्धा इथे ट्रायंगल्स करायला घेतलेले आहेत त्यांनी, पण त्याला पारीच लाटता येत नाही आहे. तर फायनली इथे पारी लाटून झालेली आहे त्याची गोल लाटलेली आहे त्यांनी. आणि इथे त्यांनी साठा लावलेला आहे. माझ्यासारखंच केलं आहे. मी जसं करते ती बघितलं आणि माझ्यासारखीच ह्यांनी ट्रायंगल स्नॅक्स तयार करून घेतलेलं आहे. तर इथे माझे हे ट्रायंगल स्नॅक्स चांगले तळूनसुद्धा झालेले आहेत. असेच आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती आपल्याला हे स्नॅक्स तळून घ्यायचे आहेत. तर हे असे आपण ट्रायंगल स्नॅक्स छान तळून घेतले. याचं तेल चांगलं निथळून घेऊया आणि हे ट्रायंगल स्नॅक्स आपले बनवून तयार आहेत. तर तुम्ही आवाजावरून तुम्ही ओळखू शकता की हे किती छान खुसखुशीत झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत. एक तोडून दाखवलं आहे तुम्हाला. खूप मस्त बनतात आणि जास्त तेलकटसुद्धा बनत नाहीत. आणि जर तुम्हाला तेलात तळायचे नसतील तर अजून एक पद्धत मी तुम्हाला इथे दाखवणार आहे. तर या स्टीलच्या रॅकवरती म्हणजेच वायर रॅकवरती मी हे ट्रायंगल्स ठेवलेले आहेत आणि ओव्हनला मी प्रीहीट करून घेतलेला आहे 20 मिनिटासाठी 200 डिग्री सेल्सिअसला. तर तुम्हाला कमी हीट करून घ्यायचं असेल तरीसुद्धा करू शकता, पण मला पटकन हे करायचं होतं म्हणून मी 200 डिग्री सेल्सिअसला केलेलं आहे. तर तुम्ही 150 ते 160 वरती करू शकता. आणि इथे ही रॅक मी या ओव्हनमध्ये ठेवलेली आहे आणि 20 मिनिटासाठी मी टायमर लावलेला आहे. दोन्ही रॉड चालू केलेले आहेत, खालचा आणि वरचा. आणि तुम्ही बघू शकता 20 मिनिटं झालेले आहेत. तर मी एकदा चेक केलं होतं तर नव्हतं झालं म्हणून मी पुन्हा 10 मिनिटाचा टायमर लावून हे स्नॅक्स मस्त रोस्ट करून घेतलेले आहेत ओव्हनमध्येच. तर तुम्ही बघू शकताय खूप मस्त कुरकुरीत झालेले आहेत आणि तुम्ही आवाजसुद्धा ऐकू शकताय. खूप छान लागतात असे सुद्धा बनवलेले हे ट्रायंगल स्नॅक्स. तर मला संपूर्णपणे अर्धा तास इथे ओव्हनमध्ये लागलेला आहे. तर इथे आपले मस्त खुसखुशीत, खमंग आणि कुरकुरीत असे हे ट्रायंगल स्नॅक्स बनवून तयार झाले. खूप छान होतात हे ट्रायंगल स्नॅक्स आणि चहाबरोबर हे ट्रायंगल स्नॅक्स खाण्याची मजा काही वेगळीच असते. तुम्ही इतर कोणतेही बिस्किटं किंवा खारी, टोस्ट हे खाण्यापेक्षा हे ट्रायंगल स्नॅक्स तुम्ही एकदा बनवून पाहिले ना, तर तुम्ही हेच ट्रायंगल स्नॅक्स तुम्ही चहाबरोबर खाल. तर हे ट्रायंगल स्नॅक्स तुम्ही नक्की बनवून पहा. खूप सोपं आहे. माझ्या यशने सुद्धा हे ट्रायंगल स्नॅक्स बनवले. त्याला आधी पारी लाटता येत नव्हती, पण त्याने प्रयत्न करून करून पारी गोल लाटली आणि हे स्नॅक्स बनवले. तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. सोबतच बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.